नमस्कार मित्रांनो. आपण यापूर्वी पातंजल योगसूत्रामधलं समाधीपाद आणि साधनपाद बघितलं. साधनपादामध्ये आपण हे बघितलं की बहिरंग योग म्हणजे काय. बहिरंग योगामधले यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे 5 प्रकार आपण बघितले. आपण या बहिरंग योगाकडून आता अंतरंग योगाकडे जाणार आहोत, म्हणजेच विभूतिपादाकडे जाणार आहोत. मग हे विभूतिपाद नक्की काय हे सुरुवातीलाच समजून घेणं गरजेचं आहे. पतंजली ऋषींनी सांगितलेली ही जी सूत्र आहेत, ही सूत्र या विभूतिपादाच्या अभ्यासापूर्वीच समजून घेणं गरजेचं. सुरुवातीला हे विभूती म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊ. विभूती शब्दाचा अर्थ म्हणजेच ऐश्वर्य, वैभव, एखादा चमत्कार किंवा एखाद्याकडे असणारी अलौकिक शक्ती. मग एखादा व्यक्ती ही अलौकिक शक्ती कशी प्राप्त करू शकतो हे या विभूतिपादामध्ये सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे. एखादा साधक त्याच्याकडे असलेल्या शक्तींनी योग साधना करतो आणि तो संपूर्णपणे या मनाच्या एकाग्रतेकडे लक्ष केंद्रित करत असतो. तेव्हा कुठेतरी त्याला निसर्गातली आणि त्याच्या मनातलं जाणून घेण्याची शक्ती प्राप्त होते. या शक्तीलाच आपण विभूती असे म्हणतो. या शक्तीलाच त्याला मिळणारी सिद्धी असे म्हणतो. त्यातूनच त्याला ऐश्वर्य म्हणावं, वैभव म्हणावं, या सर्व गोष्टींची प्राप्ती होते. आता आपल्याला इतकं तर कळलं की विभूती म्हणजे नक्की काय, पण ही विभूती जी आहे ती नक्की प्राप्त कशी होते. पतंजलीने हे समजून सांगण्यासाठी आपल्याला बहिरंग योग, अंतरंग योग हे योग देखील सांगितले. पण ह्यांच्या साधनेतून ही जी विभूती आहे ती प्राप्त करण्याचे तंत्र त्यांनी यातून सांगितलेले. आपल्याला जेव्हा अंतरंग योगाकडे जायचं आहे तेव्हा पतंजलीने इथे ध्यान, धारणा आणि समाधी या 3 मूलभूत गोष्टी इथे समजून सांगितल्या. आणि ह्या जर आपल्याला मिळवायच्या असतील तर सर्वात मोठी गोष्ट पतंजलीने सांगितली ती म्हणजे संयम. आपण प्रत्येक गोष्ट जेव्हा संयमाने करतो तेव्हा कुठे ना कुठेतरी ही विभूती आपल्याला प्राप्त होत असते. आपण या विभूतीकडे जात असतो. एकंदरीतच या विभूतिपादामध्ये आपल्याला ध्यान, धारणा आणि समाधी म्हणजे नक्की काय आणि त्याद्वारे आपण संयमाची प्राप्ती कशी करणार आहोत आणि तिथूनच आपल्याला जो विभूतीचा मार्ग मिळणार आहे तो देखील समजून घ्या. मग ह्या विभूतिपादामध्ये आपल्याला नक्की काय बघायचं याकडे देखील थोडंसं लक्ष देऊ. पतंजलीने सुरुवातीला ध्यान म्हणजे काय, धारणा म्हणजे काय, समाधी म्हणजे काय या व्याख्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. या सर्वांचं आपल्या चित्तावर नक्की परिणाम काय होतो हे देखील सांगितलं आहे. त्याचबरोबर आपल्याला ही जी विभूती प्राप्त होते तेव्हा आपल्याला नक्की काय होतं, आपण या विज्ञानयुगी जगामध्ये अदृश्य होऊ शकतो का, हाती एवढं बळ आपल्याला मिळू शकतं का, प्राण्यांचे आवाज येत आहेत पण ते आवाज आपण ऐकू शकतो का, वेगवेगळ्या ऐश्वर्य संपत्ती ह्याच्या या गोष्टी आहेत, या सर्व संपत्तीच्या ऐश्वर्याच्या गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात का, हे सर्व जाणायचे असेल तर हा संपूर्ण विभूतिपाद आपल्याला समजून घेणं गरजेचं. आत्ता आपण नक्की विभूती या शब्दाचा अर्थ समजून घेतला. विभूतिपादामध्ये नक्की पतंजली ऋषींना काय म्हणायचं आहे हे देखील समजून घेतलं. पण विभूतिपादाचे हे जे रहस्य आहे हे आपल्याला उलगडून बघायचं आहे. हे संपूर्ण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर फक्त एकच गोष्ट करायची, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायचं आहे.